जय शिवराय मित्रांनो, मी शिवभक्त पवन पाटील पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत। आज आपण इतिहासातील एक अविस्मरणीय लढाईची माहिती घेणार आहे आणि ही लढाई म्हणजे उंबरखिंड। उंबरखिंड म्हणजे शत्रूची जबरदस्त कोंडी आणि ही लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघे 1000 मावळे घेऊन खानाच्या 30,000 सैन्यांचा पराभव केला होता। तर याचीच माहिती आज आपण घेणार आहे। इसवी सन जुलै 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सिद्धीच्या वेढातून निसटले व विशाळगडी पोहोचले। त्यांच्या माघारी त्र्यंबकपंतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला लढवण्यास सांगितला। त्र्यंबकपंतांनी किल्ला लढवण्यास सुरुवात केली, त्यामुळे सिद्धी जोहरला पन्हाळगड का जिंकता येईना। तो पण छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडहून राजगडी पोहोचले होते। त्याच वेळेस शाहिस्ते खान तब्बल लाखाचे सागरा एवढे सैन्यबळ घेऊन पुण्यावर चालून आला होता व लाल महालात राहून त्याने रयतेवरती प्रचंड अत्याचार चालू केले होते। तसेच त्याने चाकणमधील भुईकोट संग्रामदुर्ग किल्ला काबीज करून घेतला होता। हा किल्ला काबीज करण्यासाठी त्याला जवळपास 50 ते 55 दिवस लागले होते। आता शाहिस्ते खानाला स्वराज्यावरती आक्रमण करायचे होते। त्याने रयतेवर तर अन्याय चालूच केले होते, पण त्याला स्वराज्यावरती आक्रमण करायचे होते। त्यामुळे कोकण स्वारी करण्यासाठी त्याला एक मातब्बर सरदार हवा होता, म्हणून त्याने कारतलब खानला निवडले। कारतलब खान हा खानाचा जवळचा सरदार होता व त्याने नुकताच परिंडा किल्ला जिंकून आदिलशाहीचे नाक कापले होते। आता खानाने कारतलब खानला ही जबाबदारी देण्याचे ठरवले। कारतलब खानला त्याने जवळपास 30,000 सैन्यबळ, तोफे, बंदुका, तलवारी, सामग्री, खजिना असे देऊन कोकण कूच करण्यास सांगितले। तसे कारतलब खानने कोकण स्वारी करण्यास ठरवले व कोकण कूच करण्यासाठी त्याने प्रवास सुरू केला। छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर बसून खानावरती लक्ष ठेवून होते। शाहिस्ते खानाने कारतलब खानला कोकण स्वारीसाठी धाडले आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांना समजले। छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होते की आता स्वराज्यावरती खूप मोठे संकट चालून आलेले आहे, कारण दोन्ही बाजूने शत्रू तयार झाले होते। उत्तरेकडून मोगल तर दक्षिणेकडून आदिलशाही। मग कोणाशी एकाशी मैत्री करार व एकाशी शत्रुत्व ही नीतिमत्ता वापरून छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीला मैत्री कराराचे पत्र धाडले। तसेच त्यांनी त्र्यंबकपंतांना पन्हाळा किल्ला आदिलशाहीच्या हाती सोपवून राजगड निघून येण्यास सांगितले। त्र्यंबकपंतांनी आपला किल्ला सिद्धी जोहरच्या हाती सोपवला व ते राजगड निघून आले। आता काही परिसरात शांतता पसरली। आता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले पूर्ण लक्ष केंद्रित शाहिस्ते खानाकडे व कारतलब खानाच्या हालचालीवर केले। कारतलब खान कोकणात कूच करण्यासाठी येणार होता, तर त्याला माहित होते की आपल्याला घाट उतरून जावंच लागेल। कोकणात जायचं म्हटल्यावर घाट उतरावंच लागतात। त्यामुळे कोणता घाट सुलभ आहे सैन्य घेऊन जाण्यासाठी यासाठी त्यांनी आपल्या सहकार्यासोबत विचारमसलत केली व त्याला जवळचे 2 घाट असे मार्ग सापडले। तर पहिला मार्ग जो होता तो होता लोणावळा बोरघाट मार्गे खोपोली आणि दुसरा मार्ग जो होता तो होता लोणावळा कुरवंडा घाट मार्गे आंबा नदी पेन। तर खानाला हे माहित होते। तसेच अजून 2 मार्ग होते, सुवासनी घाट होता, तामिनी घाट होता, पण हे थोडे दूरचे घाट होते, त्यामुळे खानाने त्यांची निवड नाही केली। आता कारतलब खानाने 2 घाटांची निवड केली होती। पहिला होता बोरघाट आणि दुसरा होता कुरवंडा घाट। आता खानाने आपला मोर्चा बोरघाट मार्गे वळवला। खानाला आपली जी काही रणनीती आहे ती गुप्त ठेवायची होती, म्हणून त्यांनी असे दाखवून दिले की तो बोरघाट मार्गे कोकणावरती कूच करणार आहे, पण मध्येच त्याने आपला मार्ग बदलला व कुरवंडा घाट मार्गे कोकणवरती कूच करण्यास सुरुवात केली। ही बातमी लगोलग छत्रपती शिवाजी महाराजांना समजली, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे हेरखाते खूप सतर्क होते। खानाच्या पावलोपावलीची खबर लगेच राजांना समजत होती। तसेच राजांनी आपल्या हालचाली सुरू केल्या। खान कुरवंडा घाट जवळ 1 फेब्रुवारीला आला। 1 फेब्रुवारी 1661 मध्ये खानाने कुरवंडा घाट उतरण्यास सुरुवात केली व जवळपास तो कुरवंडा घाटाच्या खाली 2-3 मैलावरती आल्यानंतर एक पठारी भूभाग आहे, त्या ठिकाणी त्याने 1 तारखेला चावणी गावाजवळ मुक्काम करायचे ठरवले। चावणी गावापासून आंबा नदी वाहते। आंबा नदी ही पावसाळ्यामध्ये खूप भरभरून वाहते, पण ऐन उन्हाळ्यामध्ये जानेवारी-फेब्रुवारीच्या आसपास आंबा नदीमध्ये अल्पशा प्रमाणात पाणी राहते, थोडक्यात म्हणजे नाही जमा। खानाने 1 फेब्रुवारी रात्री चावणी गावाजवळ मुक्काम केला। रात्रीचे वाहणारे थंडगार वारे, बोचरी हवा यामुळे खानाचे सैन्य त्रस्त झाले। तसेच 2 फेब्रुवारी 9 ते 10च्या सुमारास खानाने परत चावणी गावातून कोकणाकडे मोर्चा वळवला। कोकणाच्या दिशेने तो कूच करू लागला, पण छत्रपती शिवाजी महाराजांना हे माहित होते, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी कुरवंडा घाटामध्ये खान आल्यावरतीच आपल्या हालचालींना वेग दिला होता व आपल्या सैन्यांच्या वेगवेगळ्या तुकड्या करून
उंबरखिंड घाटाच्या वरती मागच्या बाजूस पुढील बाजूस जंगलामध्ये ठिकठिकाणी उभे राहण्यास सांगितले होते व राजे स्वतः तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, मोरोपंत पिंगळे यांच्यासोबत उंबरखिंडीच्या समोर असलेल्या 300 फूट उंचीच्या टेकडीवरती थांबले होते. आता खानाची सेना चावणी मार्गे उंबर गावाकडे जाण्यास निघाली. चावणी ते उंबरगाव यांच्या दरम्यान जवळपास 1 ते 1.5 मैलाच्या अंतरामध्ये एक लहानसा भाग आहे, त्यालाच उंबरखिंड असे म्हटले जाते. आता ही उंबरखिंड आहे ही जवळपास नलिकेसारखे आहे, म्हणजे एका वेळेस 1 ते 2 सैन्यच त्या खिंडीमधून जाऊ शकतात. अशा पद्धतीनं हे खिंड तयार झाली होती. याला आंबा नदीची दरी असे म्हणतात. खानाची सेना उंबरखिंडीच्या दिशेने रवाना झाली. हळूहळू पाहता पाहता उंबरखिंडमध्ये हजारो सैन्य जमा झाले. जवळपास 1.5 मैल खान पुढे चालून आल्यानंतर उंबरखिंड पूर्ण खानाच्या सैन्याने भरून गेली. अचानक आकाशातून गगनभेदी आवाज ऐकू येण्यास सुरुवात झाली. मोठमोठ्याने शंखनाद झाले. हर हर महादेवच्या ललकाऱ्या चालू झाल्या. वरून अचानक प्रहार चालू झाले. गोफणीने दगडांचा मारा चालू झाला. बाणांचा वर्षा होऊ लागला. मधून मधून बंदुका डागल्या जाऊ लागला. खानाला समजत नव्हतं की हल्ला कोठून होतोय. खानाचे सैन्य अचंबित झाले होते की हल्ला होतो कुठून आणि कसा याच्यावरती प्रतिकार करायचा. कारण वरतून जो उंबरखिंडीच्या वरतून हल्ला होत होता त्यावेळेस भर दुपारचे 12 वाजले होते. त्यामुळे सूर्य जवळपास आग ओकत होता. खानाच्या सैन्यांना वरती नीट बघता येत नव्हतं. वरती बघितल्यानंतर त्यांना मावळे अस्पष्ट स्वरूपात दिसत होते. खानाचे सैन्य त्रस्त झाले. त्यांना काय करावे समजना. मारा हा चालूच होता. खानाचे सैन्य रक्तबंबाळ झाले. काही सैन्य मरण पावले. खान व रायबागन हे एका सुरक्षित जागे होते, त्यामुळे त्यांना काही मारा लागत नव्हता. तसेच खानाचे जास्तीत जास्त 30,000 पैकी 200 ते 400 सैन्य प्रति हल्ला करत होते. पण हल्ला कोणावर करतोय त्यांना कळत नव्हते, कारण वरती अस्पष्ट स्वरूपात दिसणारे मावळे म्हणजेच थोडक्यात म्हणजे अदृश्य सैन्याबरोबर हे खानाचे सैन्य हल्ला करत होते. हल्ल्याचा वेग प्रचंड वाढत चालला. खानाचे सैन्य हतबल होऊ लागले. तो पण त्याच वेळेस रायबागांनी कारतलब खानला विनंती केली की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे जाऊन शरणागती पत्करा. पण कारतलब खानचा अहंकार अडवा येत होता, कारण नुसताच परिंडा किल्ला जिंकून आलेला त्याचा तो अहंकार अजून कमी नव्हता झालेला. त्यामुळे त्यांनी परत आपल्या सैन्यांना आक्रमण करण्यास सांगितले. पण सैन्य हतबल होते. आक्रमण करणार तर कोणावरती, कारण मावळे हे अदृश्य स्वरूपात हमला करत होते. युद्धाचा जोर वाढला. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांना मागील बाजू सावळून धरण्यास सांगितले, कारण आता सैन्यांना मागेही जाता येत नव्हते व पुढील बाजूच्या तुकडीवरती छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्यासोबत असणारे मावळे यांनी हल्ला सुरू केला. आता बाकी खान पुरतागार झाला होता. खानाला समजेना आता काय करायचे. खानाच्या लक्षात आले होते की आता हार पत्करल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्याने रायबागांचे म्हणणे ऐकले व त्याने आपला दूत छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे पाठवला. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे खानाचा दूत गेला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वर्णन केलेले आहे ते अतिशय सुंदर आहे. राजे एका शुभ्र घोड्यावर बसले होते. त्यांच्या सभोवती धनुष्यबाण व तलवारी घेतलेले सैन्य उभे होते. राजांनी कवच चढवले होते. मस्तकावर शिरस्त्राण, पाठीवर ढाल, सोनेरी कमरपट्टा, त्याला लटकणारी तलवार होती. त्यांच्या उजव्या हातात उंच भाला होता व चेहरा गंभीर होता. ही एकमेव अशी लढाई आहे ज्या लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी धनुष्यबाण वापरला होता. अशा स्वरूपाचे राजांचे वर्णन अतिशय सुंदर असे केलेले आहे. राजांनी त्या दूताची विनंती ऐकली व राजांनी त्या दूताला आदेश दिला की तुम्ही जे आणलेले आहे सामग्री, खजिना, हत्यारे, बंदुका सगळे जागी सोडून खाली मान घालून उलट दिशेने निघून जायचे. तसे ते दूत राजांचा निरोप घेऊन खाली खानाकडे गेला व खानाला सांगितल्यानंतर खानाने आपले सर्व सामग्री जे काय आणलेले हत्यारे, बंदुका, तोफा, खजिना जागच्या जागी सोडून खानाचे सैन्य मागे फिरून गेले. तर ही लढाई छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रेरणादायी लढाई आहे. कारण ह्या लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली रणनीती, युद्धनीती, बुद्धिकौशल्य तसेच भौगोलिक गोष्टींचा अभ्यास ह्या सगळ्यांचा मेळ करून ही लढाई लढली होती. फक्त 1000 सैन्यबळ घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी 30,000 सैन्यांचा पराभव केला होता. तसेच आपल्या एकाही मावळ्याला कुठलीही दुखापत झाली नव्हती किंवा एकही मावळा दगावला नव्हता. त्यामुळे इतिहासामधील ही एक अविस्मरणीय लढाई म्हणून ओळखली जाते, उंबरखिंड. तुम्ही कधी रायगड जिल्ह्यात गेला तर खोपली पाली मार्गावरती चावणी गावाच्या जवळपास
एक ह्या शौर्याचा स्तंभ उभा केलेला आहे. त्या स्तंभाच्या एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्रक आहे, तर दुसऱ्या बाजूला ह्या लढाईची माहिती आहे. तसेच एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आहे. या जागेला नक्की भेट द्या व हा इतिहास जाणून घ्या. अशाच नवनवीन गोष्टी, ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुढील अपडेटसाठी. जय भवानी, जय शिवराय.